पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहुभेसरीचे रान जाता वेळी होय मन तेथे जाऊ नका कोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परणी बहुभेसरीचे रान जाता वेळी होय मन तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहुभेसरीचे रान जाता वेळी होय मन गजानन भूतगणादिसेवितं कपित्तजलचार भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गराय महेशाय नित्याय शशाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय पंढरीचा देवा मस्त ही पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी बहुभेसरीचे रान जाता वेळी होय मन ठाला बहु
जाता वेळी होय मुक्त कैवल्य देवान श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री श्रीरामजी बाबा सत्सरू स्वामी महाराज अधिक करून तुम्हा अखिल ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या परम कृपा आशीर्वादानं राष्ट्रसंत भगवान बाबा श्री संत वामनभाऊ महाराज आदी सकल संतांच्या शुभ प्रेरणेनं वैकुंठवासी गुरुवर्य गुरुदेव सद्गुरु तुकाराम बाबांच्या प्रेरणेनं आणि सद्विचारातून निर्माण झालेलं हे श्रीराम संस्थान, या श्रीराम संस्थानवरती सद्गुरु बाबांच्या मनो आकांक्षा मनो इच्छा, त्या इच्छेच्या अनुषंगानं प्रतिवार्षिक तुकाराम बीजेच्या निमित्तानं जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या बीजेचा उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला आपला हा नामचिंतन सोहळा, या नामचिंतन सोहळ्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे, एक गोष्ट बोलू का, व्यवहारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तरी मार्गदर्शकाची आवश्यकता असते. मार्गदर्शक नसेल तर मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता जास्त असते. विश्व माऊली ज्ञानोबराय जगाला हरिपाठाच्या माध्यमातून उपदेश करत असताना सांगतात, जो कोणी आपल्या मनाच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतो त्याचा मार्ग चुकल्याशिवाय राहत मार्गदर्शक असावं. परमार्थ यशस्वी व्हायचा असेल, परमार्थाचं अंतिम टोक, अंतिम साध्य अर्थात परमतत्व स्वरूप, त्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान जर जीवाला व्हायचं असेल ना, तर मार्गदर्शकाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपलं सर्वांचं सद्भाग्य, आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे, आदरणीय बालाजी महाराज शास्त्री हेही आज या ठिकाणी या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे कीर्तनासाठी टाळ घेऊन उभे आहेत. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेचं पालन माझ्या सहित सर्वांनी केलं पाहिजे. इथं आल्याच्या नंतर वृद्ध व्यक्ती सुद्धा या टाळाचा नाद व्हायला लागला का तरणा होऊन जातो. तरुणपणा त्याला प्राप्त होतो. म्हातारा माणूस सुद्धा नाचायला लागतो या नादामध्ये. हे सामर्थ्य या वारकरी संप्रदायातील ही जी आचारसंहिता आहे, या आचारसंहितेमध्ये आहे. परमपूजनीय ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला आहे, नवे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सद्गुरु तुकाराम बाबांनी ज्या बीजाचं रोपण केलं, त्या बीजाचा जो वटवृक्ष आहे, तो वटवृक्ष अर्थात वारकरी संप्रदायाच्या विचाराचा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञान प्रदान करत असताना, या वटवृक्षाची जी छाया आहे ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्याचं अग्निदिव्य ज्यांच्या माध्यमातून घडत आहे ते बालाजी महाराज शास्त्री. कोणत्याही ठिकाणाचं, कोणत्याही भूमीचं जोपर्यंत उचित काल येत नाही तोपर्यंत त्या भूमीमध्ये उचित असं कार्य होत नाही. ही भूमी पवित्र आहे. सद्गुरु तुकाराम बाबांनी या भूमीमध्ये तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे. एखाद्या सत्पुरुषानं साधना भूमीवरती, आपल्या भूमीमध्ये करणं
एवढी सामान्य गोष्ट समजू नका. सत्पुरुष साधू पुरुष कोणाच्याही भूमीमध्ये, कोणाच्याही घरामध्ये, कोणाच्याही ठिकाणी जात नाहीत. साधू पुरुष, सत्पुरुष जाण्यासाठी ती भूमी पवित्र असावी लागते. सामर्थ्य असावं लागतं. त्या भूमीनं सत्पुरुषाला, साधू पुरुषांना आपल्याकडं आकृष्ट केलं पाहिजे आणि मग त्या साधू पुरुषाची साधना त्या भूमीमध्ये घडत असते. सद्गुरू तुकाराम बाबांनी या भूमीमध्ये अनुष्ठान केलेलं आहे, साधना केलेलं आहे. कित्येक ज्ञानेश्वरीची पारायणं, कित्येक गाथेची पारायणं या भूमीनं सद्गुरू तुकाराम बाबांच्या वाणीतून, तुकाराम बाबांच्या वाचेतून श्रवण केलेली असतील. म्हणून ही जी भूमी आहे ना, ही भूमी पवित्र आहे. कारण या भूमीमध्ये उगवणारा जो कोंब आहे ना, तो कोंब अतिशय टवटवीत स्वरूपाचा आहे. भूमीचं मार्दव, भूमीची शक्ती कधी लक्षात येते? विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात का, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. तिच्यातून उगवून आलेला जो कोंब आहे, तो कोंब जर शक्तिशाली असेल, सामर्थ्य संपन्न असेल, त्या भूमीला चिरून बाहेर येऊन जगाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य ठेवणारं तेज जर त्याच्यावरती दिसत असेल, तर ती शक्ती त्या भूमीतली आहे. ही भूमी सद्गुरू तुकाराम बाबांची भूमी आहे. आणि तुकाराम बाबांनी या भूमीमध्ये खूप मोठं अनुष्ठान केलेलं आहे, साधना केलेली आहे. ही जी सत्पुरुष मंडळी आहेत ना, साधू मंडळी आहेत ना, या साधू मंडळीला ओळखण्यासाठी सर्वसाधारण आपली जी दृष्टी आहे आणि आपला जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सत्पुरुषांना, साधू पुरुषांना ओळखण्यासाठी कमी पडतो. त्यांच्यापर्यंत आपण नाही पोचू शकत. ज्ञानोबरायांच्या कालखंडामध्ये ज्ञानोबरायांना त्या काळातल्या लोकांनी ओळखलं का? ज्ञानोबरायांना ओळखलं का? नाही ओळखलं. जर ज्ञानोबरायांना त्या काळातल्या लोकांनी ओळखलं असतं, ज्ञानोबराय इंद्रायणीच्या जलामध्ये, जी इंद्रायणी कितीतरी पापी लोकांचं पाप घालवू शकत होते, अशी जी इंद्रायणी आहे, त्या इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी ज्ञानोबराय जातात. आणि तिथं स्नान करायला गेल्याच्या नंतर कोणीतरी एखादा येतो आणि तो म्हणतो, तू संन्याशाचं कार्ट आहे, तुला या इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार नाही. त्याला काट्याच्या काठीनं मारतात त्यांना, ज्ञानोबरायांना. लहान लहान मुलं ब्राह्मणाची गोळा होतात, ज्ञानोबरायांच्या अंगावरती चिखल टाकतात. भिक्षा मागायला गेलं तर त्यांच्या झोळीमध्ये शेण माती टाकली जाते. लोकांनी वाढलेलं पीठ सुद्धा त्यांना खाऊ दिलं जात नाही. का? ज्ञानोबरायांना त्या काळातल्या समाजानं ओळखलं नाही, सत्पुरुष ओळखता येत नाही. तुकोबरायांची तीच अवस्था आहे. ज्ञानोबराय पाया आहे आणि तुकोबराय कळस आहे. ज्ञानोबरायांना साध्या काठीनं मारलं, तुकोबरायांना तर काट्याच्या काठीनं मारलं. काट्याची, ज्या काठीला काठी आहेत, येड्या बाबळीची काठी, आणि त्या काठीनं तुकोबरायांना मारलं. का? तुझी म्हैस रोजच्या रोज माझ्या शेतामध्ये का येते? आता साधू पुरुषाला काय घेणं आहे या सांसारिक गोष्टीचं? काही त्याला काही घेणं देणं नाही. पण समाज त्यांना ओळखायला कमी पडतो. नाही ओळख, नाही समाज त्यांना ओळखू शकत. पहा, सद्गुरू भगवान बाबांना त्या काळातल्या समाजानं ओळखलं कोण? समाजानं ओळखलं. समाजानं जर त्या काळामध्ये बाबांना ओळखलं असतं, तर विश्वाच्या पटलावरती सद्गुरू भगवान बाबांचं जे कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व त्याच कालखंडामध्ये पोहोचलं असतं. एवढी शक्ती त्यांच्याकडं आहे. सद्गुरू वामन भाऊंना त्या काळातल्या लोकांनी ओळखलं का? नाही ओळखलं. सद्गुरू तुकाराम बाबा जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत तुकाराम बाबांना ओळखायला आपण कमी पडलो. माझ्यासह आपण सर्वजण कमी पडलो. नाही आपल्याला कळले ते, नाही आपल्याला ते समजले, नाही त्यांची महती आपल्या लक्षात आली.
साधू संत म्हणजे कोणी असे विचित्र कपडे घातलेला किंवा असा काही त्याचं काही लक्षण असतं का? असं त्यांना असे विचित्र कपडे घातले पाहिजे, सुंदर सुंदर कपडे घातले पाहिजे किंवा गळ्यामध्ये अशा माळा असल्या पाहिजे मोठमोठ्या, असं काही त्याचं लक्षण आहे का? नाही. सत्पुरुषाचं जे लक्षण आहे ते वरपांगी दृष्टिकोनातून पाहिलंच जात नाही. माझे सद्गुरू स्वामी तुळशीराम बाबांच्याकडं पाहिल्याच्या नंतर बाबा वरपांगी दृष्टिकोनातून कोण्या अंगाने आपल्याला संत दिसतील, कोण्या अंगाने सत्पुरुष दिसतील, कोण्या अंगाने आपण त्यांना संत म्हणू शकू? अहो, अंगावरती कोणतंच वस्त्र ठेवायचे नाही, ना शर्ट आहे, ना बनियन आहे, ना धोतर आहे, ना काही आहे. जे लोकांना आवश्यक आहे, ज्या गोष्टी लोकांना प्रिय आहेत, अशापैकी एकही गोष्ट सद्गुरू बाबांच्याकडे नाही. जर वरून बाबांना खाली आणायचं असेल, गावात जर यायचं असेल, तर आपल्याला खालून कपडे वरती घेऊन जावं लागायचं. आपल्याला लाज वाटायची म्हणून आपण त्यांना धोतर नेसवायचं, आपल्याला लाज वाटायची म्हणून आपण त्यांना शर्ट घालायला द्यायचा. बाबा पुन्हा परत आल्याच्या नंतर ते शर्ट दुसऱ्याला देऊन टाकायचे, ते धोतर दुसऱ्याला देऊन टाकायचे, आणि आपली जी पट्ट्याची अंडरपॅन्ट आहे ती शेवटपर्यंत, तिच्याशिवाय दुसरं काही बाबांना लागलं नाही. सत्पुरुषांना ओळखण्यासाठी, संतांना ओळखण्यासाठी आपली जी दृष्टी आहे आणि आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन पुरत नाही. या विश्वामध्ये सत्पुरुषांचं दुर्दैव असेल म्हणा किंवा सत्पुरुषांची साधना पूर्ण व्हावी हा हेतू देवाचा असेल, म्हणून त्या सत्पुरुषांना त्या काळातला जो समाज आहे तो समाज ओळखू शकत नाही. तो महिमा फार दुर्गम असतो, समजत नाही, कळत नाही. जसं संत कळत नाही तसं देवही जीवाला सहजासहजी समजत नाही. आपल्याला देव ओळखता येतो का? जगातल्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान आपल्याला विशिष्ट अशा प्रमाणानं होत असतं. 6 प्रमाणं शास्त्रानं मानलेली आहेत, त्या 6 प्रमाणांनी जीवाला ज्ञान होतं. मग संतांचं ज्ञान होत असेल तरी या 6 प्रमाणांनीच त्याला ज्ञान व्हायला हवं. देवाचं ज्ञान व्हायचं असेल तर या 6 प्रमाणांनीच त्याला ज्ञान व्हायला हवं. 6 प्रमाणांच्या पैकी पहिलं प्रमाण आहे प्रत्यक्ष, दुसरं आहे अनुमान, उपमान, अर्थापत्ती, शब्द आणि अनुपलब्धी, अशी 6 प्रमाण आहेत. जीवाला या 6 प्रमाणानेच ज्ञान होतं. याच्या पलीकडं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणत्या गोष्टीत असेल असं शास्त्र मानत नाही. ही 6 प्रमाणं जीवाला ज्ञान करून देतात. प्रत्यक्ष प्रमाण जीवाला ज्ञान करून देतं. प्रत्यक्ष कशाला म्हणायचं? शास्त्र सांगतं डोळ्यानं रूपाचं ज्ञान, चक्षु नावाचं जे इंद्रिय आहे त्या इंद्रियानं रूपाचं प्रत्यक्ष होणं, श्रवण इंद्रियानं शब्दाचं प्रत्यक्ष होणं,
त्वगेंद्रियानं स्पर्शाचं प्रत्यक्ष होणं, रसना रसाचं प्रत्यक्ष होणं, घ्राणेंद्रियानं सुगंध दुर्गंधाचं प्रत्यक्ष होणं, हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष इंद्रिय त्या वस्तूचं ज्ञान करून देत असतात, त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलं जातं. पहा, आपण चक्षुर मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वम रूपत्वम, रूपाचं ज्ञान होत असताना चक्षु नावाचं इंद्रिय ज्या आकारवान वस्तूपर्यंत पोहोचतं आणि त्या वस्तूचं ज्ञान अंतःकरणामध्ये करून देतं, त्याला चाक्षुष प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. प्रत्यक्षामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक आंतरप्रत्यक्ष आणि बाह्य प्रत्यक्ष आहे. बाह्य प्रत्यक्ष त्याला म्हणा, चक्षुरादी जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, ही पंचज्ञानेंद्रिय अंतःकरणाची वृत्ती सोबत घेऊन त्या वस्तूपर्यंत पोहोचतात आणि त्या वस्तूपर्यंत पोहोचल्यानंतर अंतःकरणाची वस्तू त्या वस्तूचा आकार धारण करते. अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती त्या वस्तूचा आकार धारण करते आणि मग अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये त्या वस्तूचं ज्ञान होत असतं. याला बाह्य प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. डोळ्यानं आपण एखादी वस्तू पाहिली, उदाहरणार्थ माझ्या समोर मृदंग नावाची वस्तू आहे, त्याला पखावज सुद्धा म्हटलं जातं. पखवाज मृदंग याची स्मृती माझ्या बुद्धीमध्ये आहे. माझ्या समोर तदाकार म्हणजे पखवाजाच्या आकाराची, मृदंगाच्या आकाराची वस्तू मांडली का माझी चक्षुर नावाच्या इंद्रियाद्वारा अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत पोहोचते. तिथं पोहोचल्याच्या नंतर त्या मृदंगाचा आकार धारण करते आणि आकार धारण केल्याच्या नंतर पाठीमागची जी स्मृती आहे, आठवण, कुणीतरी सांगितलं असेल, कुठंतरी पाहिलेलं असेल, ती आठवण जागी होते आणि मग त्या वस्तूचं ज्ञान जीवाला होतं. याला बाह्य प्रत्यक्ष असं म्हटलं जातं. आंतरप्रत्यक्ष कशाला म्हणायचं? आंतरप्रत्यक्ष त्याला म्हणा, अंतःकरणाची वृत्ती, मन नावाचं जे इंद्रिय आहे, मन नावाचं सुद्धा इंद्रिय आहे बरं आपल्याला, हे मन नावाचं इंद्रिय अंतःकरणाची वृत्ती या मनाद्वारा त्या वस्तूपर्यंत पोचते आणि मग त्या वस्तूचं ज्ञान जीवाला करून देते. याला आंतरप्रत्यक्ष असं म्हणा. त्या संतांपर्यंत पोचत असताना हे बाह्य प्रत्यक्ष कमी पडतं पहा, आणि आंतरप्रत्यक्ष सुद्धा कमी पडतं. त्या संतांचं किंवा देवाचं ज्ञान हे बाह्य प्रत्यक्ष आंतरप्रत्यक्ष करून देऊ शकत नाही. बाह्य प्रत्यक्ष देवाचं ज्ञान का करून देऊ शकत नाही? कारण बाह्य प्रत्यक्षाकडं ज्ञान करून देण्याची क्षमता मर्यादित स्वरूपाची आहे. बाह्य प्रत्यक्ष कशाचं ज्ञान करून देतं? उद्भूत वस्तू आणि रूपवान वस्तू अशा वस्तूचं ज्ञान बाह्य प्रत्यक्ष करून देऊ शकतं. जी वस्तू अनुद्भूत आहे आणि जी वस्तू अरूपवान आहे अशा वस्तूचं ज्ञान बाह्य प्रत्यक्ष कोणत्याही स्थितीमध्ये करून देऊ शकत नाही. आणि ज्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे ते संत आणि तो देव अनुद्भूत आहे आणि अरूपवान आहे, म्हणून त्याचं ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाण जीवाला करून देऊ शकत नाही. प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे. अनुमानानं सुद्धा जीवाला ज्ञान होत असतं. अनुमान कशाला म्हणायचं? आपण अनुमान करतो ना, अनुमान प्रमाणानं अनुमान केलं जातं, त्या अनुमानानं जीवाला ज्ञान होतं. उपमान आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे. अनुपलब्धी म्हणजे काय हो? अनुपलब्धी म्हणजे अभाव. वस्तूच्या अभावामध्ये सुद्धा वस्तूचं ज्ञान होत असतं. उदाहरणार्थ, सध्या मी जर या कीर्तनाच्या मंडपामध्ये सद्गुरू तुकाराम बाबांच्या या दरबारामध्ये श्रीराम संस्थानावरती कीर्तनामध्ये उपस्थित असेल आणि मी जर कीर्तन करत असते तर सध्या मी भालचेश्वरावरती अनुपस्थित आहे. मी त्या ठिकाणी, माझी अनुपलब्धी आहे. अनुपलब्धी, मी त्या ठिकाणी नाही. अभावानं सुद्धा जीवाला ज्ञान होत असतं. अभाव जो आहे ना, अभाव किती प्रकारचा अभाव असतो? अभाव किती प्रकारचा असतो? 4 प्रकारचा असतो. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंत अभाव. अभावश चतुर्विधा. हा न्यायशास्त्रात आहे. न्यायशास्त्र सांगतं, अभाव नावाचं प्रमाण वापरत असताना या 4 पद्धतीचा अभाव आहे आणि या 4 पद्धतीच्या अभावानं प्रागभाव असेल कधी, प्रध्वंसाभाव असेल कधी, अन्योन्याभाव कधी असेल, अत्यंत अभाव कधी असेल, या 4 अभावानं जीवाला त्या वस्तूचं ज्ञान होत असतं. जीवाला आणखी ज्ञान कोण करून देऊ शकतं?
जीवाला सर्वात जास्त ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य शब्द नावाच्या प्रमाणामध्ये आहे. शब्द नावाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जीवाला सर्वात जास्त ज्ञान करून देऊ शकतं. कशाला म्हणायचं शब्द? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून वाक्यामध्ये जे वापरलं जातं त्याला शब्द प्रमाण म्हणून त्या व्याख्येला शब्द असं नाही म्हटलं जात. न्यायशास्त्र सांगतं शब्द कशाला म्हणायचं. आप्तवाक्यत्वम शब्दत्वम. आप्तवाक्य म्हणजे विश्वासार्ह व्यक्तीनं सांगितलेलं वाक्य. विश्वासार्ह व्यक्ती कोण? मुलाच्या दृष्टिकोनातून त्याची आई, मुलाच्या दृष्टिकोनातून त्याचे वडील, हे त्याच्या दृष्टिकोनातून आप्त. आणि त्या आई वडिलांनी सांगितलेलं जे वाक्य आहे त्या वाक्याला आप्तवाक्य असं समजलं जातं. नवे नवे त्यालाच शब्द प्रमाण असं समजलं जातं. जीवाला ज्ञान होत असताना आप्त वाक्यानं अर्थात शब्दानं ज्ञान होतं. सुरुवातीला लेकरू लहान असतं त्यावेळेस त्याची आई त्याला शिकवत असते, त्याचे वडील त्याला शिकवत असतात. आई सांगते, बाबा रे याला टाळ म्हणतात, याला विना म्हणतात, यांना बाबा म्हणतात, यांना काका म्हणतात, यांना दादा म्हणतात. हे सगळं शिकवण्याचं काम कोण करते? आई करते. त्या लेकराच्या दृष्टिकोनातून आईचं हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं आप्तवाक्य आहे, म्हणजे शब्द प्रमाण आहे. ते लेकरू, तो मुलगा असेल मुलगी असेल, ते लेकरू त्या आईच्या वचनावरती, वडिलांच्या वचनावरती विश्वास ठेवतं आणि तशा पद्धतीचं ज्ञान ग्रहण करतं. जीवाला देवाचं ज्ञान करून घेत असताना किंवा संतांचं ज्ञान करून घेत असताना हे जे आप्तवाक्य आहे किंवा शब्द प्रमाण आहे, हे शब्द प्रमाण ज्ञान करून देऊ शकत नाही. सहजासहजी जीवाला या शब्द प्रमाणातून ज्ञान होत नाही. शब्द प्रमाणामध्ये जीवाला ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य कोणाकोणामध्ये आहे? एक तर श्रुतीमध्ये आहे आणि वेदामध्ये आहे. वेदाला विचारलं तर वेद जीवाला सांगतील, बाबा रे देव कसा आहे, देवाचं स्वरूप काय आहे, देव नावाचं तत्व नेमकं कशा पद्धतीचं आहे, वेद सांगतील. पण या वेदांनी सांगण्याचा एवढा प्रयत्न केला, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल, या सगळ्या वेदांनी देवाच्या बद्दल बोलत असताना, देवाच्या बद्दल मार्गदर्शन करत असताना नवे नवे देव नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व, चैतन्य नावाचं तत्व ते यथार्थ रीतीनं जीवाच्या समोर उभं करत असताना आपल्या स्वतःच्या जीवाची पराकाष्ठा केली आणि त्या वेदाची रचना झाली. वेदांनी सांगितलं हो, पण या वेदांना सुद्धा यथार्थ रीतीनं जीवाच्या समोर ते ब्रह्मतत्व, चैतन्य तत्व अर्थात परमात्मा मांडता आला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला, त्याला जाणता नाही आलं. श्रुतीनं जाणण्याचा प्रयत्न केला, श्रुतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, श्रुतीनं सांगण्याचा प्रयत्न केला पण तिलाही सांगता आलं नाही. श्रुतीनं फक्त एवढंच सांगितलं, देव असा नाही, कसा नाही, अचित नाही वगैरे वगैरे सांगितलं. त्या श्रुतीनं सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे हे सांगण्याचं काम केलं. पण सचित आनंद याच्या पलीकडचं जे तत्व आहे त्या तत्वाच्या बद्दल जर श्रुतीला आपण विचारलं तर ती श्रुती सांगते, न इति, मला त्याच्याबद्दल समजलं नाही, मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही, मला व्यक्त होता येणार नाही. ही भावना कोणाची आहे? श्रुती मातेची, अर्थात शब्द प्रमाणाची भावना आहे. जी गोष्ट शब्दानं कळत नाही, जी गोष्ट प्रत्यक्षानं कळत नाही, जी गोष्ट अनुमानानं कळत नाही, जी गोष्ट अनुपलब्धीनं कळत नाही, ती गोष्ट जर जीवाला समजावून सांगायची असेल तर ते सांगण्यासाठी केवळ आणि केवळ उपमान नावाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण शिल्लक राहतं. या उपमान प्रमाणानं जीवाला त्या वस्तूचं ज्ञान होण्याची शक्यता असते. उपमान प्रमाणाचं लक्षण करत असताना असं केलं जातं. पहा, उपमान प्रमाण वापरत असताना आपल्याला दोन वस्तूंची आवश्यकता असते. दोन वस्तू म्हणजे एक उपमेय आणि दुसरं उपमान. उपमेय आणि उपमान या दोघांच्या मध्ये साम्य असेल तरच आपल्याला उपमान नावाचं प्रमाण वापरता येत असतं. एरवी उपमान नावाचं प्रमाण आपल्याला वापरता येत नाही. संत वाङ्मयामध्ये
त्या परमात्म्याचं मार्गदर्शन करत असताना, त्या देवाबद्दल बोलत असताना देवाला अनेक पद्धतीची उपमानं दिलेली आहेत आणि त्या उपमानाच्या माध्यमातून देवाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न संत वाङ्मयानं केलेला आपल्याला पाहायला सापडतो. उपमान प्रमाणाचा वापर करून देवाच्या बद्दल बोलत असताना काही संत या देवाला दुभत्या गायीचं रूपक त्याच्यावरती करतात. दुभत्या गायीचं, माझा देव कसा आहे म्हणे, माझा देव कसा आहे म्हणे. जसं एखादी दुभती गाय प्रेमानं आपला जो पाना पाजरत असते आपल्या लेकरांच्यासाठी, तसं माझा देव सुद्धा त्या गायीसारखा आहे. गायीचं रूपक त्याच्यावरती केलं. देवाच्याकडं असलेला स्वभाव आणि गायीच्याकडं असलेला स्वभाव या दोघांचं साधर्म्य साधलं आणि तिथं गायीची उपमा देवाच्यासाठी दिली. देवाला रूपक केलं गायीचं. जसा गायीचा स्वभाव आहे तसा देवाचा स्वभाव आहे. गायीचा स्वभाव काय आहे? गायीचं जर वासरू गायीच्या कासेला झटे घ्यायला लागलं तर गायी त्याला दूध दिल्याविना राहत नाही. गायी त्याला दूध देते, त्याला तृप्त करते, त्याचं समाधान करते. तसं संत वाङ्मय सांगतं, माझा देव सुद्धा, आमचा देव सुद्धा तसाच आहे. कसा आहे बाबा? जसं त्या वासराच्या दृष्टिकोनातून त्याची गाय आहे ना, तसं आमचा देव सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून आहे. आम्ही एकदा का त्याच्या काशीला लागलो, त्याच्याकडून आम्ही काही अपेक्षा करायला लागलो तर तो द्यायला तत्पर असतो, द्यायला तयार असतो. गायीची उपमा वापरून त्याचं वर्णन केलं, त्या देवाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. कधी कधी गुप्त धन जे आहे, धन, त्या धनाची उपमा देवाला दिली जाते आणि धनाची उपमा देऊन त्या धनासारखा माझा देव आहे असं सांगितलं जातं. धन, धन म्हणजे संपत्ती, ऐश्वर्य, सोनं असेल, रूप असेल, माणिक, मोती वगैरे या सगळ्या वस्तू एकत्रित करून ज्याला धन या पदामध्ये संग्रहित केलं जातं, त्या धनाची उपमा संत वाङ्मयानं देवाच्या संदर्भात ठेवलेली आहे. देवाच्या संदर्भात बोलत असताना संत वाङ्मय सांगतं, माझा देव कसा आहे? त्या धनासारखा आहे, धनासारखा. धनाची उपमा त्याला दिली. धनामध्ये काही चांगले गुण आहेत आणि देवामध्ये काही गुण आहेत. या दोघांचं साधर्म्य साधलं आणि त्याची उपमा देवाच्या समोर ठेवली आणि सांगितलं, बाबांनो, तुम्हाला जर देव ओळखायचं असेल ना तर देव कसा आहे? अचानक सापडलेलं जे धन आहे त्या धनासारखा माझा देव आहे म्हणे. अवचित सापडलेल्या धनासारखा माझा देव आहे. अनेक उपमा संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतील. विश्वमाऊली ज्ञानोबा वाङ्मयामध्ये सुद्धा देवाच्या संदर्भात अनेक उपमा आहेत. तुकोबरायांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या उपमा देवाच्यासाठी वापरलेल्या आहेत. ज्या उपमा वापरून देव नेमका काय असतो, देव नेमका काय असतो याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न संत वाङ्मय आपल्या समोर करतं. श्री संत एकनाथ महाराजांचं वाङ्मय सुद्धा तशाच स्वरूपाचं आहे. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक रूपक आलेले आपल्याला पाहायला सापडतात. नवे नवे मी तर एक म्हणे, रूपकाच्या बाबतीत सर्वात जास्त विचार जर कोणत्या वाङ्मयकर्त्यानं केला असेल तर तो नाथ महाराजांनी केलेला आहे. बाकी संतांनी रूपक वापरलेलं आहे, पण रूपकाची पराकोटी अर्थात रूपकाचा कळस जर कोणाच्या वाङ्मयामध्ये असेल तर तो नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये आहे. आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्या परमात्म्याचा परिचय करून देत असताना त्याला गाय म्हणून झालं तरी लोकांना कळलं नाही, त्याला आई म्हणून झालं. काही ठिकाणी देवाला आई सुद्धा म्हटलेलं आहे. माझा देव कसा आहे? आई सारखा आहे. माझा देव कसा आहे? वडिलांसारखा आहे. सगळ्या उपमा वापरून झाल्या, पण तरीही आमच्या लक्षामध्ये देव येत नाही, तरीही आम्हाला देव कळत नाही. तुकोबारांनी विचार केला, यांना वेगळ्या पद्धतीने आपण देव समजून सांगितला पाहिजे. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या देवाचा यथार्थ परिचय करून देत असताना सांगतात, माझा पंढरपूरचा जो देव आहे ना, तो देव महाभूतासारखा आहे. नवे नवे मोठं भूत आहे. अभंगाचं पहिलं
आज तो दिल खुश हो गया. फार आनंद झाला महाराज. हे सगळं वैभव पाहिल्याच्या नंतर कोणाला आनंद होणार नाही. स्वर्गातले देव सुद्धा या ठिकाणी हे वैभव पाहण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये तुकाराम बाबांचं हे जे वैभव आहे ना, ते वैभव पाहण्यासाठी नक्कीच आज वरून आले असतील. फक्त तुम्ही झोपू नका. तुम्ही नाही झोपले तर देवाचं दर्शन तुम्हाला होईल, आणि तुम्ही जर झोपले तर मग भूताचं दर्शन झाल्याविना राहणार नाही. भूत पाहिलं का तुम्ही? भूत. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज देवाबद्दल बोलत असताना, नवे नवे देवाचं मार्गदर्शन करत असताना देवाला उपमा देत आहेत, त्याला रूपक करतायत. रूपक कशाचं करावं? ज्या दोन वस्तूंच्या मध्ये साधर्म्य आहे, समान गुणधर्म आहे, त्या दोन वस्तूंचं रूपक एकमेकांच्या वरती केलं जातं. ज्यांच्यामध्ये साधर्म्य नाही अशा वस्तूंच्या ठिकाणी रूपक नावाचा जो अलंकार आहे, तो रूपक नावाचा अलंकार आपल्याला वापरता येत नाही. ज्यानं मराठी व्याकरण शिकले असेल, मराठी भाषा शिकली असेल, त्या भाषेमध्ये रूपक नावाचा एक अलंकार सुद्धा सांगितलेला आहे. रूपक करत असताना तुकोबराई या ठिकाणी देवाचं रूपक करतात. देव कसा आहे बाबा? माझा देव कसा आहे? तुकोबराईंनी सांगावं ना. देव चोपदारासारखा आहे, देव पकवाजासारखा आहे, देव या दुसऱ्या पकवाजासारखा आहे, सांगावं ना. तुकोबराईंनी सांगावं ना. देव उभा राहिलेल्या कीर्तनकारासारखा आहे, तुकोबराईंनी सांगावं ना. देव कशासारखा आहे? तुकोबराई देव कशासारखा आहे हे सांगत असताना, देवाचं स्वरूप सांगत असताना फार गोड स्वरूप देवाचं सांगितलं. तुकोबराई म्हणतात, माझा जो देव आहे ना, माझा जो देव आहे ना पंढरपूरचा, तो देव भूतासारखा आहे. नवे नवे तो मोठं भूत आहे, तो भूतच आहे. भूताचं रूपक त्या देवाच्या वरती केलेलं आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो. तुकोबराईंनी रूपक केलं भूताचं रूपक केलं, आणि देवाच्या बद्दल केलं. म्हणजे देव भूतासारखा आहे, भूत देवाच्या सारखे आहेत. हे दोन्ही एकमेकांच्या सारखं साधर्म्य दाखवण्यासाठी केलं. पण इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो. माझ्याकडं थोडंसं लक्ष द्या. अतिशय कमी वेळ मी तुमच्याशी बोलणार आहे. मला जास्त वेळ बोलायची इच्छा नाही. कमी पण चांगलं बोलणार आहे, व्यवस्थित बोलणार आहे, तुम्हाला समजेल असं बोलणार आहे. माझ्याकडं लक्ष द्या. इथं महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो. तुकोबराईंनी भूताचं रूपक केलं, पण भूत आपल्याला मान्य आहे का हो? आपण भूत पाहिलेलं आहे का? भूत पाहिलंय का? आपल्यापैकी कोणी पाहिलं का भूत? डॉक्टर साहेब, तुम्ही भूत पाहिलं का? सिस्टीमवाले, तुम्ही तर कुठं सिस्टीम घेऊन जातात? तुम्हाला एखाद्या दिवशी दिसला असेल ना. बरं, जाऊन द्या तुमचं. आम्ही तर कुठं जातो फिरायला, कीर्तनाला, याला त्याला. आपल्याला कधी दिसलं का भूत? मग भूत मानलं पाहिजे का? भूत आहे, भूत नावाची योनी अस्तित्वात आहे का? तिला मानावं का? आता तुम्ही डॉक्टर आहेत माझ्यासमोर, शास्त्राचा अभ्यास करून आले. 2 डॉक्टर आज माझ्यासमोर आहेत. आणखी तिसरे डॉक्टर कुठं गेले मला सापडणार ते. बरेच जण या ठिकाणी मला अदृश्य दिसतात. अदृश्य दर्शने, मला अदृश्यचं दर्शन होतं बरं. जे अदृश्य आहेत ना, मला लगेच माझ्या लक्षात येतात. आज कोण कोण अदृश्य आहे. काही पाठीमागं मंडपच्या बाहेर बसले असतील, ते म्हणले असतील, नाही बाबा आज भूताबद्दल बोलणार आहेत, आपण बाहेर बसलेलं बरं आहे. बाहेर काय भूत येणार नाही. आतल्या लोकांना भूत ग्रासल्याशिवाय राहणार नाही. असं काही नाही. तुम्ही कीर्तनाच्या मंडपात आहेत, तुमच्याकडं भूत येऊ शकतं, पण फक्त मोठं भूतच येऊ शकतं, छोटं भूत येणार नाही. आणि 2 तास हे भूत तुमच्या वाट्याला असल्यावर दुसरं भूत कशाला येईल? नाही का? भूत नावाची योनी आपण मानतो का? काही लोक भूत नावाची योनी मानतच नाही. ते म्हणतात ह्या सगळ्या कपोल कल्पित कथा आहेत, भूत वगैरे काही नसतं. आपण सुद्धा कमी जास्त प्रमाणात याच विचाराचे आहेत, नाही का गुरुजी? आपण सुद्धा याच विचाराचे आहेत. म्हणजे पक्के नाहीत, पण थोडाफार विचार आपला त्याच्याशी मिळता जुळता आहे. आपण भूताला मानायला तयार नाही. कशामुळं मानत नाहीत? आपल्याला आणखी त्यानं भेटच दिली नाही म्हणून मानत नाही. ज्या दिवशी आपल्याला भेट देईन आणि ज्या दिवशी आपल्याला लोळू घेईन ना, त्या दिवशी मग आपल्याला कळेल भूत असतं का नसतं. तोपर्यंत काय करणार? काही लोक भूत नावाची योनी मानत नाहीत. ते म्हणतात भूत नाहीच बाबा,
भूत नावाची वस्तू कपोलकल्पित कथा आहे, आम्ही भूत नावाची योनी मानायला तयार नाही. काही लोक म्हणतात भूत ही फक्त कल्पना आहे, प्रत्यक्ष भूत आम्ही कोणी पाहिलेलं नाही. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, एखादा व्यक्ती दिवसभर विचार करत राहतो. आता माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतर तर तुम्ही भूताबद्दल विचार करणारच आहे, करणार 100% भूताबद्दल विचार करणार. तुम्ही भूताबद्दल तो दिवसभर विचार करत राहायला. पूर्वीच्या काळचे लोक आणि सध्याचे सुद्धा काही लोक ज्यांना काहीच काम नसतं, ते काम नसलेले रिकाम टेकडे लोक चौकामध्ये बसलेले असतात, ओट्यावरती कुठंतरी बसलेले असतात. आणि त्यांना असा कमकुवत अंतःकरणाचा व्यक्ती भेटला का मग त्याला ते सांगायला सुरुवात करतात, बाबा रे, मी पाठीमागच्या महिन्यामध्ये अमावस्येला अमुक अमुक ठिकाणाहून चाललेलो होतो. पांदीचा रस्ता आहे, वडाचं झाड आहे, आणि त्या वडाच्या झाडाकडून मी चाललेलो, आणि तिथून जात असताना त्या वडाच्या झाडावरती जी हाडळ आहे ना, त्या हाडळीनं मला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी थांबलो, आणि थांबल्याच्या नंतर त्या हाडळीकडं पाहिलं. अशा भायामागं सारल्या आणि ती माझ्याकडं पाहत होती, मी तिच्याकडं पाहत होतो. कोणाकडं? हाडळीकडं, वडाच्या झाडावरच्या. आणि हे सगळं पाहत असताना त्या हाडळीनं असा एक वडाच्या झाडावरून हात खाली काढला आणि बरोबर माझी मान त्या हाडळीनं पकडली, आणि त्याच ठिकाणी मला रात्रभर गुंतवून ठेवलं. अमावस्येची पुरी रात्र सकाळ होईपर्यंत त्या वडाच्या झाडाकडून मला कुठेही जाता आलं नाही. या व्यक्तीनं ते सगळं ऐकलं. दिवसभर याच्या मुखातून भूताच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. मस्त धड धाकट आहे, शक्ती संपन्न आहे, बुद्धीला चांगला आहे. गांजा वगैरे ओढणारा बिलकुल नाही गुरुजी, नाही ना, गांजा ओढणारा नाही, चांगला आहे, बुद्धीला चांगला आहे, हुशार आहे, सगळा विचार युक्त अंतःकरणाचा आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करणारा आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा अमावस्येची रात्र आली, आणि अमावस्येच्या रात्री त्याला कीर्तनाच्या निमित्तानं दूर जाण्याचा योग आला. परत येत असताना 11 वाजता कीर्तन संपलं. 11 वाजता शक्यतो संपतं, आजचं नाही संपलं, पण शक्यतो 11 वाजता कीर्तन संपत असते. 11 वाजता कीर्तन संपलं, बाबा त्यांच्या पद्धतीनं निघून गेले. याच्याकडे बिचाऱ्याकडे परत जाण्यासाठी वाहनाची उपलब्धी नसल्या कारणानं त्याला चालत चालत घराकडे निघावं लागलं. घर 5 किलोमीटर लांब आहे. वाटेनं जात असताना थोडीशी दाट झाडी आहे, त्या दाट झाडीतून चाललेलं आहे. जात असताना मनात विचार आहे, जर मला आज अमावस्येची रात्र आहे आणि आज जर मला भूत भेटलं तर मी त्या भूताला 2 हात करणार, मी त्याच्याबरोबर फायटिंग करणार, मी त्याला लोळवल्याशिवाय राहणार नाही. मी का कमी आहे का? मी चांगल्या पहिलवानाला लोळवलेला आहे, असा विचार करत करत तो चाललेला आहे. अमावस्येची रात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे, हातामध्ये बॅटरी वगैरे काहीच नाही. काही अंतर गेल्याच्या नंतर मनातला तो विचार आहे ना, तो विचार साकार झाला, आणि त्याला अचानक दुसरा कोणीतरी व्यक्ती समोरून येताना दिसला. पांढरे शुभ्र कपडे आहेत, आणि तो बाजूच्या रस्त्यानं चाललेला आहे. छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्यानं चाललेला आहे. यानं आपल्या हृदयावरती हात ठेवला, आणि महाराजांनी सांगितलेलं जे वाक्य आहे ते वाक्य उच्चारायला सुरुवात केली. राम 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 राम. एवढं राम 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 म्हणायला चालू केलं त्यानं. याच्या राम म्हणण्याचा आवाज त्याला ऐकायला गेला. त्याच्या हातात कंदील होता, तो याच्याकडं आला. दोघं एकमेकांना भेटले. हा म्हटला, मला वाटलं तू भूत आहे म्हणून मला भीती वाटली. तो म्हटला, मला वाटलं तू भूत आहे म्हणून मला तुझी भीती वाटली. दोघं सोबत चालायला लागले. काही अंतर गेले, आणि काही अंतर गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब त्याच्यातल्या एक जणाला तंबाखू खायची लत होती, आणि एक जणाला बिडी ओढायची होती. त्यानं काय केलं, मग तो कंदील आहे झाडाच्या फांदीला अडकवला. दुसऱ्यानं आपली पुडी काढली, तिला चुना वगैरे लावला. तुमच्याकडे चुना लावतात ना? अहो, सगळेजण चुन्याच्या डब्या घेऊनच फिरतायत सध्या. जगात चुना बिगर लावणारा कोणीच नाही भेटणार. फेट्यावाल्या सहित सगळे चुन्याच्या डब्या, सगळे चुना लावायलाच आलेले आहेत. डॉक्टर साहेब, काहीकडे मोठे डबे आहेत, काहीकडे छोटे आहेत, सगळ्याकडे नक्की आहेत. मोकळा कोणीच नाही बरं का. तुकोजी महाराज, बिगर चुन्याच्या डब्बीचा जगामध्ये कोणी आता सध्याच्या कालखंडामध्ये तरी राहिला नाही. या ज्याला तंबाखू खायची लत आहे ना, त्याला वाटलं आता आपण तंबाखू हातावरती घ्यावी, आणि ती घेतल्याच्या नंतर तिला चुना लावून असं काय करतात त्याला, मला ते नाही करता येणार, मला तो अनुभव नाही आहे. पण त्यानं ती तंबाखूची पुडी हातावरती घेतली,
जेवढी लागती तेवढी तिला चुना लावला, पण नेमकं वारं सुटलेलं होतं. वाऱ्यामुळं काय व्हायचं, ती उडून जायची उडून. मग यानं काय केलं म्हणे, थोडं झाडाच्या आडबाजूला जाऊ आणि आडबाजूला जाऊन आपण हिंबळून मग तोंडात टाकून परत येऊ. तो कंदीलवाला आहे ना, त्यानं कंदील अडकवला. तो म्हटला बिडी या ठिकाणी पेटवणं शक्य नाही डॉक्टर साहेब, बरं का. बिडी वाऱ्यामध्ये पेटवता येत नाही नवीन माणसाला. जुन्या माणसाला ते जुनी माणसं जी अनुभवी, ते वाऱ्यात सुद्धा नाही. गाडीवर मोटरसायकलवर बिडी पेटवतात डॉक्टर साहेब, मोटरसायकलवर. काय कौशल्य आहे लोकांचं, हे काय माणसाचं काय कौशल्य आहे. अहो, चालता चालता आमच्यासारख्याच्या सोबत असले ना तरी सुद्धा हे पट्टे कधी चुना लावतील याचा मेळ नाही लागला. गाडीत माग बसल्याच चुना लावतात राव, लावतात चुना. फार पक्की असतात, हुशार असतात. काय काय तर मी पाहिले म्हणे चुना तर द्या सोडून, पण एका पठ्ठ्यानं ते म्हणे बाबा तुम्हाला कळणारच नाही मी काय केलं ते. म्हणलं तू काय केलं हे कळलं, पण कधी केलं हे कळलं नाही. वासावरून कळलं काय केलं ते, कधी केलं ते कळलं नाही. याला वाटलं वाऱ्यामध्ये ही बिडी पेटवणं शक्य नाही, म्हणून तो दुसऱ्या झाडाच्या बाजूला गेला. आता तो दुसऱ्या झाडाच्या बाजूला गेला आणि त्यानं बिडी पेटवली. बिडी उडत असताना बराच वेळ गेला. इकडे याची तंबाखू मळून झाली, यानं तोंडामध्ये तंबाखू टाकली आणि तंबाखू टाकल्याच्या नंतर त्यानं पाहिलं फक्त कंदीलच अडकवलेलं आहे. कंदील ज्याच्या हातात होता तो दिसत नाही. घाबरला. याला वाटलं आपण ज्याच्या बरोबर बोलत आलो तो भूत आहे. तो पळत सुटला. आता तो का पळतोय याच्यामुळे त्याला वाटलं आपण ज्याच्या सोबत आलो ते भूत आहे, म्हणून तोही पळत सुटला. दोघं दोन दिशेला धावतायत. दोघांनी एकमेकांना भूत समजलं आणि धावत राहिली. ही काय आहे? भूताची कल्पना आहे, हे वास्तव भूत नाही. मग भूत नावाची योनी नाहीच का? भूत नावाची योनी मानायचीच नाही का? भूत नावाची योनी मानली पाहिजे. का मानली पाहिजे? भूत नावाची योनी धर्मशास्त्रानं सांगितलेली आहे म्हणून मानली पाहिजे. धर्मशास्त्रानं जर सांगितली नसती तर भूत नावाची योनी मानण्याचं काही कारण नव्हतं. आपल्या दृष्टिकोनातून धर्मशास्त्र कोणतं आहे? गीता शास्त्र. भगवान श्रीकृष्णांनी जी गीता सांगितली ती गीता हे आपल्या दृष्टिकोनातून धर्मशास्त्र आहे. या गीतेनं सांगितलं जो कोणी व्यक्ती भगवंताची पूजा, भगवंताची सेवा करतो त्याला भगवंत रूपता प्राप्त होते, भगवत रूपता प्राप्त होते. जो भूत पिशाच्या आदी करून भूतांच्या योनीच्या प्राप्तीसाठी आराधना करतो, साधना करतो. ज्ञानोबराय फार गोड बोलतात बा. मने वाचा करणी जयाची भजने देवाची या वाहणी, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाले. ज्ञानोबराय म्हणतात जो कोणी व्यक्ती देवाच्या प्राप्तीच्या इच्छेनं प्रयत्न करतोय त्याला देवाची योनी प्राप्त होणार आहे. जो कोणी व्यक्ती भूताच्या प्राप्तीसाठी, भूत योनीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय त्याला भूताची योनी प्राप्त होणार आहे. ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण भूताची योनी गीतेमध्ये सांगतायत त्या अर्थी आपण मानलं पाहिजे का नाही? आपण मानायला हवं. श्रीकृष्णांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं, म्हणून भूत नावाची योनी आपण मानली पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतो. जसं धर्मशास्त्रामध्ये, गीता हे धर्मशास्त्र आपल्याला भूत नावाची योनी सांगून जातं, तसं आयुर्वेदामध्ये सुद्धा भूत नावाची योनी मानलेली आहे. आयुर्वेद नावाचं शास्त्र विश्वाच्या समोर ठेवत असताना 6 प्रकारचे उन्माद सांगितलेले आहेत. 6 प्रकारचे उन्माद. त्याच्यामध्ये पित्तोन्माद आहे, कपोन्माद आहे वगैरे 6 उन्माद आहेत. या विषोन्माद वगैरे 6 उन्माद सांगितलेले आहेत. या 6 उन्मादांच्या पैकी शेवटचा उन्माद जर कोणता सांगितला असेल ना तर तो सांगितलाय भूतोन्माद. आयुर्वेद सांगतं आपल्याला भूत नावाचा उन्माद मांडा. पित्तोन्माद कशाला म्हणायचं? पित्त शरीरातलं वाढलं, पित्त शरीरातलं वाढतं, कामापेक्षा पित्त वाढतं आणि ते पित्त वाढल्याच्या नंतर माणसाचं बुद्धीवरचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल संपून जातं आणि तो विनाकारण बरळायला लागतो, बडबड करायला लागतो. त्याला काय म्हणायचं? पित्तोन्माद म्हणायचं. वातोन्माद, वात वाढतो शरीरातला आणि वात वाढल्याच्या नंतर त्याला आपोआप बरळी त्याची चालू होती, त्याला काय म्हणायचं? वातोन्माद म्हणायचं.
कप उन्माद, कप नावाचा जो विकार आहे, तो कप नावाचा विकार शरीरामध्ये त्याची वृद्धी होते, वाढ होते, आणि या कप नावाच्या उन्मादामध्ये तो असंबंध बरळायला लागतो, असंबंध बडबड करायला लागतो. त्याला कफोन्माद असं म्हणायचं. विषोन्माद, एखाद्या व्यक्तीला विष चढतं, विषबाधा होते. विषबाधा झाल्याच्या नंतर त्याचं बुद्धीवरचं कंट्रोल संपून जातं, आणि त्या उन्मादामध्ये म्हणजे विषाच्या उन्मादामध्ये तो बडबड करायला सुरुवात करतो. आयुर्वेद त्याला काय म्हणतं? विषोन्माद म्हणतं. 6वा उन्माद सांगत असताना आयुर्वेदानं सांगितलं, जसं हे 5 उन्माद आहेत ना, तसा भूतोन्माद नावाचा एक उन्माद आहे. तो उन्माद सुद्धा तुम्ही मानला पाहिजे. पहा, भूतोन्माद म्हणजे भूताचा संचार, भूत नावाच्या योनीमध्ये असलेल्या जीवाचा संचार अंतःकरणामध्ये होतो, एखाद्या जीवामध्ये होतो, आणि तो संचार झाल्याच्या नंतर तो असंबंध बरळायला लागतो, असंबंध अशी बडबड करायला लागतो. याला आयुर्वेद शास्त्र भूतोन्माद असं म्हणतं. भूताचा उन्माद, भूताचा प्रादुर्भाव शरीरावरती होतो, आणि मग त्या प्रादुर्भावाच्या योगानं तो बडबड करायला लागतो. भूतोन्माद आयुर्वेदानं मानलं म्हणून तुम्हाला भूत मानणं गरजेचं आहे, मला भूत मानणं गरजेचं आहे. गीताशास्त्रानं भूत मानलं म्हणून तुम्ही आम्ही भूत मानणं गरजेचं आहे, मानलंच पाहिजे. ते मानल्याविना आपल्याला सरणार नाही. पहा, ही जी भूत नावाची योनी आहे ना, या भूत नावाच्या योनीचा संचार जीवाच्या अंतःकरणामध्ये, जीवामध्ये होत असतो. आता आपलं हे एक शरीर आहे आणि भूताचं एक शरीर आहे. आपलं शरीर वेगळं आणि भूताचं शरीर वेगळं. मला एक सांगा, एक शरीर दुसऱ्या शरीरामध्ये सामावू शकतं का? एक योनी दुसऱ्या योनीमध्ये सामावू शकते का? आता एक मनुष्य प्राणी आहे, तो दुसऱ्या मनुष्य प्राण्यामध्ये प्रवेश करू शकतो का? एक हत्ती आहे, दुसऱ्या हत्तीमध्ये प्रवेश करू शकतो का? एक मनुष्य प्राणी दुसऱ्या हत्तीमध्ये किंवा दुसरा घोडा, गाढव, कुत्रा वगैरे याच्यामध्ये प्रवेश करू शकतो का? का करू शकत नाही? त्याच्या भिन्न भिन्न योनी आहेत, म्हणून त्यांना एकमेकांच्या मध्ये प्रवेश करता येत नाही. आता भूत नावाची जर योनी आपण मानली तर या भूताचा संचार जीवाला होतो, जीवामध्ये भूताचा संचार होतो. हे तरी आपण कसं मानायचं? कारण ती सुद्धा एक योनीच आहे ना. ती योनी याच्यामध्ये कशी येऊ शकते? समान योनी जर असेल तर त्यांचा एकमेकांच्या मध्ये प्रादुर्भाव नाही. भिन्न योनी जर असेल तर त्यांचा एकमेकांमध्ये प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. पहा, प्रभू श्रीरामांना राज्याच्या गादीवरती बसवण्यासाठी श्री गुरु वशिष्ठांनी मुहूर्त काढला. मुहूर्त काढल्याच्या नंतर उद्या सकाळी आता प्रभू श्रीरामांच्या राज्याच्या सिंहासनावरती त्यांना आरूढ करायचं आहे, बसवायचं आहे, आणि त्यांना सिंहासनावरती बसवण्याची सगळी जय्यत तयारी सुरू आहे. सगळ्या सागरांचं जल वगैरे आणलेलं आहे, सगळ्या गोष्टी आणलेल्या आहे. इकडं स्वर्गामध्ये जे देव आहेत ते देव सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन विचार करतायत, उद्या जर सकाळी प्रभू श्रीराम राज्याच्या गादीवरती बसला तर मग आपली रावणाच्या बंदीखान्यातून सुटका कोण करेल? रावणाला कोण मारेल? कुंभकर्णाला कोण मारेल? राम जर गादीवरती बसला तर या सगळ्या गोष्टी होऊ शकणार नाहीत. म्हणून त्या सगळ्यांनी सरस्वती मातेला बोलवलं, सरस्वती मातेला, आणि सरस्वती मातेला सांगितलं ही एक देवाची योनी आहे, देवाची योनी. सरस्वती माता जी आहे देवाच्या योनीतली आहे. या सरस्वती मातेला सांगितलं, हे माते तू जायचं आणि त्या मंथरेच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा, तिच्या वाणीवरती आरूढ व्हायचं, आणि तिच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या बद्दल कैकेयीच्या अंतःकरणामध्ये असंबंध असा विचार तिच्या समोर प्रकट करायचा, तिच्या मनातल्या भावना बदलून टाकायच्या. सरस्वती माता आली आणि त्या मंथरेच्या शरीरामध्ये तिनं प्रवेश केला, आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्याला विकल्प असं म्हटलं जातं. सरस्वती आहे ना, ती विकल्प या रूपानं आली, आणि ती विकल्प रूपानं येऊन त्या मंथरेच्या शरीरामध्ये प्रवेश केला. या मंथरेनं सगळा कार्यभाग मंथरा करत नाही, पण त्या आतमध्ये जी विकल्परूपी सरस्वती आहे ना, ती सरस्वती तिच्या वाणीच्या माध्यमातून कैकेयीच्या अंतःकरणामध्ये प्रभू श्रीरामांच्या विषयी विष पेरण्याचं काम करते. त्याचा परिणाम असा होतो, राज्याच्या सिंहासनावरती बसण्यासाठी निघालेला प्रभू वनाच्या दिशेनं निघतो. माझा सांगण्याचा मुद्दा इथपर्यंतच आहे. आता सरस्वती माता ही देव योनीतली आहे आणि मंथरा ही मनुष्य योनीतली आहे. देव योनीतली सरस्वती माता मंथरा नावाच्या मनुष्य योनीमध्ये जर प्रवेश करू शकत असेल तर भूत जे आहे ना, ते भूत
माणसाच्या मध्ये का म्हणून प्रवेश करू शकणार नाही? माणसामध्ये त्यानं तो प्रवेश करतोच. भूत माणसाच्या अंतःकरणात का म्हणून प्रवेश करत असेल हो? कशासाठी? माणसाच्या शरीराची त्याला काय गरज आहे? भूताला खेळण्यासाठी माणसाच्या शरीराची, म्हणजे क्रीडा करण्यासाठी माणसाच्या शरीराची गरज असते. भूताला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी, त्याचं जे खाद्य आहे ते खाद्य ग्रहण करण्यासाठी माणसाच्या शरीराची गरज असते. जर माणसाचं शरीर त्याला नाही मिळालं तर त्याला खाद्य खाता येत नाही आणि त्याला क्रीडा करता येत नाही. भूत माणसाच्या शरीरात प्रवेश केल्याच्या नंतर तो माणूस असंबंध अशी क्रीडा करायला लागतो. असंबंध, ज्या गोष्टीचा कधीच त्याच्याशी संबंध येत नाही अशा प्रकारची भाषा तो बोलायला चालू करतो. अशा प्रकारची वक्तव्य करायला तो चालू करतो. ज्याच्या शरीरामध्ये भूतानं प्रवेश केला ना, त्याचं जर वक्तव्य आपण ऐकलं ना तर त्याला कधीच न शिकलेली भाषा सुद्धा ते बोलत असतं. एखादं उर्दू शिकलेलं जर भूत असेल ना, उर्दू भाषा शिकलेलं भूत असेल, मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला या गोष्टीचा, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला. एखादं उर्दू शिकलेलं भूत जर आपल्यासारख्याच्या शरीरामध्ये त्या भूतानं प्रवेश केला, म्हणजे उर्दू मला येत नाही असं नका समजू गुरु. उर्दू भाषा शिकलेलं हे जे भूत आहे ना, हे भूत इतर भाषा जाणणारे, म्हणजे ज्याला मराठी भाषा थोडीफार बोलता येते, अशा माणसाच्या शरीरामध्ये त्यानं प्रवेश केला. आता या माणसानं कधी उर्दू बोललेलं नाही, पण उर्दू बोलणारं भूत याच्या शरीरात प्रवेश करतं झालं, म्हणून याला उर्दू भाषेमध्ये हे बोलायला लागलं. याला उर्दू भाषा येतच नाही, पण त्या भूतानं याला बोलवायला सुरुवात केली. आपण भूत पाहिलेली आहेत, अनेक ठिकाणी आपण भूताचा संचार झालेला पाहतो. नाहीतरी आपल्याकडं शुक्रवार, मंगळवार, बुधवार घराघरागणीच भूताचा प्रवेश पाहतच असतो आपण. काय वेगळी गोष्ट आपल्याकडं नाहीये, भूताचा प्रवेश होतो. भूत आणखी शरीरामध्ये प्रवेश काय करतं? क्रीडा करण्यासाठी प्रवेश करतं. क्रीडा करणं म्हणजे काय? त्याला जर खेळायचं असलं ना तर ते शरीरामध्ये प्रवेश करतं. आणि मग खेळायला सुरुवात केल्याच्या नंतर कसं खेळतं? तुम्ही मडीला जा, कानिपनाथांची जी मडी आहे ना त्या ठिकाणी जा. तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल हे भूत कसे खेळतात. मी जाऊन पाहिलं, ही भूत कधी कधी त्या मोठ्या पाईपाला लटकलेले असतात, असे 2-2, 4-4 तास. मला सांगा डॉक्टर साहेब, 2 तास एखाद्या अशा प्लेन असलेल्या पाईपवरती एखादा व्यक्ती बसू शकतो का? त्या पाईपला लटकून राहू शकतो का? ज्या अर्थी तो लटकून राहतोय त्या अर्थी तो मनुष्य नाही. त्या अर्थी त्याच्यामध्ये प्रवेश केलेलं जे भूत आहे ते भूत त्या पाईपाला लटकलेलं आहे. काही तर ते पाय अडकवतात त्याला, असे पाय उलटे पाय अडकवलेले, तोंड खाली असतं, मोकार आरडतात, मोकार पाहिजे कळत नाही असं इतकं आरडतात ना अण्णा महाराज. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला भीती वाटते, आपल्याला भय निर्माण होतं म्हणा, नाही बाबा हे काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. नाहीतरी भूत ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस भूत आल्याच्या नंतर साधी सवारी नसतीच डॉक्टर साहेब, त्यांची फार भयानक सवारी असते त्यांची. भूताचा प्रवेश क्रीडा करण्यासाठी जीवाच्या शरीरामध्ये होत असतो. भूताचा प्रवेश जीवाच्या शरीरामध्ये आणखी कधी होतो? ज्यावेळेस त्याला अन्न ग्रहण करायचं असतं, म्हणजे प्रसाद ग्रहण करायचा असतो, त्यावेळेस त्या भूताचा प्रवेश जीवाच्या शरीरामध्ये होत असतो. ज्या अर्थी गीतेनं भूत मानलेलं आहे त्या अर्थी आपण हे भूत मानलं पाहिजे. ज्या अर्थी आयुर्वेद नावाचं शास्त्र भूत मानतं त्या अर्थी आपण सुद्धा भूत मानलं पाहिजे. आयुर्वेद शास्त्रामध्ये भूताचा प्रवेश झाल्याच्या नंतर, भूत नावाचा उन्माद निर्माण झाल्याच्या नंतर, या उन्मादापासून त्या जीवाला मुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे त्याच्यावरती केला जाणारा जो औषध उपचार आहे, याचं सुद्धा मार्गदर्शन आलेलं आहे. म्हणजे भूत काढायची फक्त आम्ही काही बुद्धी घेतलेली नाही, डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा काढू शकतात. फक्त आयुर्वेद आपण प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे. प्रामाणिकपणे शिकल्याच्या नंतर आपण सुद्धा ती भूत काढू शकतो. म्हणजे मला भूत काढता येतात असा गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त भूत तुमच्या पाठीमागं लावता येतात, भूत काढता येत नाही. जो कोणी झोपला असेल त्याच्या पाठीमागं मी भूत 100% लावणार. परत जात असताना त्या भूताचा तडाखा तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही. भूत नावाची योनी आपण मानली पाहिजे. का मानली पाहिजे? गीताशास्त्र सांगतं म्हणून मानले पाहिजे, आयुर्वेद शास्त्र सांगतं म्हणून मानली पाहिजे. या भूतांचा प्रवेश जीवाच्या कडं होत असतो. पहा, परमात्मा पांडुरंगाला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज भूताचं रूपक का म्हणून करत असतील हो?
भूताचा प्रवेश झाल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात भूताचा प्रवेश झालेला आहे त्याची अवस्था कशी होते, तीच अवस्था ज्यांच्या अंतःकरणामध्ये नवे नवे ज्यांच्या वृत्तीमध्ये पांडुरंग परमात्म्यानं प्रवेश केलेला आहे त्याची झालेली आपल्याला पाहायला सापडते. भूताचा प्रवेश झाल्याच्या नंतर काय होतं, असामान्य अशी शक्ती त्याच्याकडे आपल्याला पाहायला भेटते, असामान्य अशी बुद्धी त्याच्याकडे आपल्याला पाहायला भेटते. भूताचा प्रवेश झाल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं की असामान्य असा विचार त्याच्याकडे आपल्याला पाहायला भेटतो. संतांच्याकडे पहा, संतांच्याकडे सुद्धा हीच लक्षणं देवाच्या ज्ञानानं नवे नवे पांडुरंग परमात्म्याच्या भेटीनं पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानानं त्यांच्याकडं सुद्धा हीच शक्ती आलेली आपल्याला पाहायला सापडते. सामान्य व्यक्ती ज्या गोष्टी बोलू शकत नाही ते संत सहज बोलून जातात, सहजासहजी बोलून जातात. देव कशाला म्हणायचं आपल्याला कळत नाही, ब्रह्मतत्व म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजत नाही, पण संत सामान्य भाषेमध्ये या गोष्टीबद्दल बोलून जातात. जी अनाकलनीय गोष्ट आहे, अकल्पनीय गोष्ट आहे, अशी जी गोष्ट आहे ना, अशा गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा संत सहजासहजी विषयासंबंधात अनाकलनीय असलेल्या विषयासंबंधात सहजपणे व्यक्त होऊन जातात, सहजपणे तो विषय मांडून जातात. म्हणजे त्यांच्याकडं असामान्य असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला पाहायला सापडतं. संतांच्याकडं असामान्य अशी शक्ती आपल्याला पाहायला सापडते. भूतांच्याकडं असामान्य शक्ती असते, म्हणजे आपल्याकडं जी शक्ती नाही ती भूतांच्याकडं शक्ती असते. भूत काय करू शकतात, अहो भूत जीवाला देवापर्यंत घेऊन जाऊ शकतात, याच्या पलीकडे आणखी काय सांगावं. भूतांच्याकडं ती शक्ती आहे, भूतांच्याकडं ते सामर्थ्य आहे. पूर्वीच्या काळचे अनेक लोक म्हणायचे यांच्याकडं अमुक अमुक पद्धतीचं भूत आहे, त्या योगानं यांच्याकडं सगळं ऐश्वर्य आहे. आजही जर भूत प्रसन्न झालं ना तर जगातल्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध होतील. जगातलं सगळं ऐश्वर्य, सगळी संपत्ती देण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य या भूतांच्याकडं आहे. तीच गोष्ट संतांच्याकडे आहे. भूतांचा संचार झाल्याच्या नंतर सामान्य व्यक्तीकडे सुद्धा ती शक्ती येते. तद्वत संतांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्यानं प्रवेश केलेला आहे. नवे नवे परमात्मा नावाचं जे भूत आहे त्या भूतानं यांना झपाटलेलं आहे, म्हणून यांच्याकडं असामान्य अशा शक्ती आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, जर आमच्या अंतःकरणावरती याच्या प्रवेशानं अशा गोष्टी घडत असतील, अशा गोष्टी होत असतील तर आम्ही याला भूत का म्हणू नये. पंढरीचे भूत मोठे, हे मोठं भूत आहे, जबर नाही. जबर दुसरीकडे आहे, आपल्याकडे फक्त गबरच आहे.
भूत अति भारुडामध्ये येते. भारुडाचं नाही चाललं आपलं, आज अभंगाचं चाललंय. भारुडाचं नंतर कधी एखाद्या दिवशी. पंढरीच्या पांडुरंगाचा परिचय करून देत असताना ज्या पांडुरंगाचा परिचय तुम्हाला आम्हाला गरजेचा आहे, आवश्यक आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचा परिचय करून देत असताना तुकोबाराय म्हणतात, पंढरीचे भूत मोठे. हे मोठं भूत आहे आणि हे भूत काय करतं? आल्या गेल्या झडपी वाटे. जो आला आणि परत जाण्याचा प्रयत्न करू लागला त्या प्रत्येकाला झडपण्याचं काम करतं. जो कोणी याच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्याला तर हे झडपतच, पण याच्या परिसरामध्ये जरी जाण्याचा प्रयत्न केला ना एखाद्यानं, तरी त्याला सुद्धा या परिसरातून बाहेर निघू न देण्याची कृती या मोठ्या भूतांच्या हातून घडत असते. अभंगाचं दुसरं चरण. बहुत बढिया. आज ही सगळी मंडळी आहेत ना, मला खूप आनंद झाला. गाणारी वाजवणारी मंडळी जीवाला आनंद देतात, आनंद प्रदान करतात. खूप आनंद यांच्या योगानं आज या ठिकाणी आपल्याला होतोय. मला तर सगळ्यात जास्त आनंद होतोय. फार फार सुंदर साथ सगळी आहे. ही वारकरी संप्रदायाची भविष्यातली जी फळी आहे, ते फळी बालाजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होते. फार सुंदर वातावरण आहे. मला वाटत नाही आज सकाळपर्यंत मी तुम्हाला सोडन, कारण हे भूत बी काय बारीक नाही, हे पंढरपूरच आहे. ते जसं काळ आहे तसं हे पण म्हणून बरं दिसत असेल. फोकसवाल्याचा आभार बरं. आज तर रंगच बदलून टाकला पाहुणे. नको करू रे दादा, हे घाबरतीन भूत आलं का काय म्हणून. हे भूत पंढरपूरच आहे ना. आलं इकडं जाता वेडे हो यमन भाऊ खेचरी. तुम्ही बंद केलं का? वा, तुम्ही कोणाच्या पिना कधी काढायचे. पण माझी नका ना काढू. बालाजी महाराज, माझी स्पर्धाच कोणासोबत नसते. पण माझी स्पर्धा माझ्यासोबतच असते, एकट्यासोबत. धावायचं, स्वतःच धावायचं, एकट्यानं धावायचं, देवापर्यंत पोहोचायचं. याच्या पलीकडे नाही कोणाची स्पर्धा, नाही कोणाची काही नाही.
त्यामुळे तुम्ही किती पिन काढली तर माझ्यावर काय परिणाम होणार. ही पिन काढली तर समोरून 4 लावले बालाजी बाबांनी आमच्या. ते म्हणजे नाही नाही, जरा बाबांच्या दृष्टीनं आणि टाळकऱ्यांच्या दृष्टीनं, बऱ्याच टाळकऱ्यांच्या दृष्टीनं बी गरजेचंच आहे ते. उजेडाची गरज आहे सगळ्यांना. आपण ऐकतो, माझ्याकडे लक्ष द्या. जाऊन विनोद, विनोद हा विनोदासाठी घ्यायचा. माझ्याकडे लक्ष द्या. अतिशय महत्वाचा विषय आहे. ज्या देवाच्या परिचयाची गरज आपल्याला आहे ना, त्या देवाचा परिचय करून देत असताना तुकोबराय म्हणतात, त्या देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर तो देव झपाटतोय. नवल विशेषता याच्यात नाही. विशेष गोष्ट तुकोबरायांनी सांगितली, त्याच्या परिसरात जरी तुम्ही गेला ना, त्याच्या परिसरात, त्या परिसराचं सुद्धा सामर्थ्य आहे. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. ते रान जे आहे ना, खेचरीचं आहे. 18 प्रकारची भूत आहेत डॉक्टर साहेब. 18 प्रकारची भूत आहेत. 18 प्रकारचे सांगू का? 18 प्रकार सगळे 18 प्रकार सांगू? अहो 10ला 2च मिनिटं कमी येतं ना, 18 कधी सांगायचे? घड्याळ मागं घेतलं काय तुम्ही? असं नाही होणार. मी पण टीव्हीवर कीर्तन करून आलेलो आहे. मला काय माहित नाही का बेल वाजते बरोबर टायमाला? आणखी 2 तास बाकी आहेत का? तुकोबराय देवाचा परिचय करून देत असताना सांगतात, मी थोडाच वेळ बोलतो तुमच्याशी, महत्वाचं बोलतो. लक्ष द्या माझ्याकडे थोडस. तुकोबराय देवाचा परिचय करून देत असताना बोलतात, तुकोबराय म्हणतात, ते जे रान आहे ना, ते खेचरीचं रान आहे. खेचरी नावाचं भूत आहे. ते खेचरी नावाचं भूत, त्या भूताची एक वेगळी क्षमता आहे, वेगळी ताकद आहे. ही खेचरी ज्या रानामध्ये असते ना, ज्या रानामध्ये राहते ना, त्या रानातून आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ही खेचरी आपल्याला तिच्याकडं आकृष्ट करून घेते. हे जे पंढरपूरचं रान आहे ना, हे पंढरपूरचं रान भक्ती नावाची जी खेचरी आहे, त्या खेचरीनं युक्त आहे. आणि या रानामध्ये एकदा का जीवानं प्रवेश केला, एकदा का जीवानं या रानामध्ये प्रवेश केला का मग तिथं मन वेड होऊन जातं. पुन्हा मन बाहेर निघायला तयार होत नाही. या खेचरीच्या रानाचा हा प्रभाव आहे. आणि पंढरपूरच्या परिसरामध्ये किंवा पंढरी क्षेत्राच्या परिसरामध्ये एकदा का मन गेलं, आषाढी वारीला कधीतरी जाऊन बघा. तुम्ही सर्वजण जातात. आता पैठणला श्री क्षेत्र नाथ महाराजांच्या दर्शनासाठी, एकनाथ महाराजांच्या षष्टी करता आपण जाणार आहोत. तिथं गेल्याच्या नंतर तिथं अनुभव घ्या. कितीही सूर्य तापलेला असू द्या, त्या सूर्याची उष्णता आपल्याला काही करू शकत नाही. तहान लागली तरी त्या तहानेची जाणीव होत नाही. भूक लागली तरी भुकेची जाणीव होत नाही. वाणीवरती फक्त एकाच नामाचा उच्चार असतो, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पंढरपूरला आषाढी वारीला चाललोत आपण. त्या एकदा का त्या वातावरणामध्ये प्रवेश केला का माऊली 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 सोडून दुसरं काही सुचत नाही. काहीच वाणीवरती येत नाही, काहीच बुद्धीमध्ये येत नाही. हे सामर्थ्य तिथं असलेली जी खेचरी आहे, त्या खेचरीचं आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो, हे असं वेडं रान असल्या कारणानं, हे मोठं भूत असल्या कारणानं तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. अभंगाचं 3रं सांगतात, तुम्ही तिथं जाऊ नका, कारण तिथं गेलेला परत येत नाही. तेथे जाऊ नका. कोणी गेला नाही आला परतोनी, तो गेला तो पुन्हा परत आला नाही. तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन गेला. नवे नवे तिथल्या गजानन महाराजांचं आगमन झालेलं आहे.
तुमची अनुपलब्धी मला जाणवली बरं. मी मगच बोललो, मला बरेच जण बरेच चेहरे अनुपस्थित दिसत आहेत. कुठं गेले? दुसरं कीर्तन दुपारी त्यांनी माझं कीर्तन वाजवलंय तसं म्हणा, पण मला दुपारी कीर्तन वाजवून कुठं गायब झालेलं की संध्याकाळी दुसरीकडे गेले का काय? मला नाही कीर्तन वाजवलं, मी तसं नाही ना म्हणणार. फार छान वाजवतात गजानन महाराज आमचे. तुकोबारायांच्या अभंग पदाबद्दल आपण बोलतो. तुकोबाराय म्हणतात, तिथं तुम्ही जाऊ नका. जाऊ नका या शब्दाचा इथला तुकोबारायांचा अर्थ उपरोधिक आहे. म्हणजे तुम्ही तिथं गेलं पाहिजे, तिथल्या वातावरणाशी एकरूप झालं पाहिजे. हा एवढा मोठा दरबार आहे, हा एवढा मोठा दरबार आहे. एवढ्या मोठ्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर मनामध्ये संसारातली एखादी गोष्ट तरी आठवते का हो? एखाद्या गोष्टीचं स्मरण होतं का? इथं आल्यापासून आपल्याकडं कोणी घरी आलं असेल, चोर आला असेल, कुलूप तोडला असेल वगैरे काही विचार आला का एवढं आपण ऐकत असताना? आता मी बोलल्याच्या नंतर आला असेल मना कुलूप लावलं का नाही वगैरे 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 सगळं आता सगळं प्रकट झालं असेल. पण मी बोलायच्या अगोदर काही आठवलं का? इथं आल्याच्या नंतर अंतःकरणातली सगळी दुःख निवृत्त होऊन जातात. केवळ आणि केवळ भक्ती, ती भक्ती अंतःकरणामध्ये राहते. तुकोबाराय उपरोधिकपणे म्हणतात, तेथे जाऊ नका कोणी, कारण तिथं गेलेला पुन्हा परत येत नाही. कशावरून? तुकोबारायांनी सांगितलं, मी पंढरपूरला गेलो, मला परत येता आलं नाही. अभंगाचं शेवट. सांगतात, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. एकदा पंढरपूरला गेलो, एकदा त्या परमात्म्याशी एकरूप झालं का पुन्हा देह धारण करावं लागत नाही, पुन्हा जन्माला यावं लागत नाही. असा त्या पांडुरंग परमात्म्याचा यथार्थ असा परिचय जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी रूपकाच्या माध्यमातून या अभंगाच्या रूपानं आपल्या समोर ठेवलेला आहे. ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेले त्यांनी एकदा हात वरती करा. मंडपाच्या बाहेर बसलेल्यांच्यावरती माझं लक्ष आहे. हात वरती करा बाबा, हात वरती करा. आळस नका देऊ, सरळ हात वरती करा. मला वाटलं आपल्याकडे कोणी पाहतच नाही. दूरदृष्टी आहे माझ्याकडे. इकडं बाहेर बसलेले उड्या मारणारे सगळ्यांनी हात वरती करा. आतापर्यंत कोणालाही त्रास दिला नाही. हातानं टाळी आणि एकदा त्या भूताचं भजन करायचं. भूत आपल्या अंगात आलं पाहिजे. अंगात आल्यासारखंच भजन करा. विठोबा
घेतले वा वा सुंदर फार हुशार आहेत राव तुम्ही. तुकाराम बाबांच्या या धर्ममंडपामध्ये नाहीतरी तुम्ही बुद्धिवान हुशार आहात म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी यायची बुद्धी झाली. जो निर्बुद्ध आहे त्याला इकडे येण्याची बुद्धी कशी होऊ शकते? होऊ शकत नाही. ते बाहेरच्या बाहेरच रोडनी नीट सरळ. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांचं अभंगपद तुकोबराय म्हणतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला. एकदा का जीव त्या परमात्म्याच्या सानिध्यात गेला, त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान जीवाला झालं का मग परमात्म्याशी देवाशी एकरूप होऊन जातो. त्याला पुन्हा येण्याची आवश्यकता लागत नाही. असा उपरोधिकपणे रूपकाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकोबरायांनी त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान, त्या परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर होणारी अवस्था, या सगळ्या गोष्टींचं उत्तम असं मार्गदर्शन या अभंग पदाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा सद्गुरू तुकाराम बाबांच्या चरणी आज माझ्या या कीर्तन सेवेचं सर्वात भाग्य जर काय असेल तर पूजनीय बालाजी बाबा आजच्या या कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत. मला झालेली सेवा सद्गुरू तुकाराम बाबांच्या चरणी, सद्गुरू शिवस्वरूप स्वामी तुळशीराम बाबांच्या चरणी, सद्गुरू स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी, सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भीमसिंह महाराज आदी करून सगळ्या संत मांदियाळीची चरणी ही सेवा समर्पित करून, काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष जे शास्त्रसंमत असेल ते गुरुवर्यांचं म्हणून श्रवण करा. झालेली सेवा माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.